हॅलो नमस्कार रेवती रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज इथे मी तांदळाची खीर बनवणार आहे। त्याच्यासाठी मी इथे मोगरा बासमती तुकडा घेतलेला आहे। वासाचा तांदूळ आहे। तुमच्याकडे जो असेल तांदूळ ना त्या तांदळाशी तुम्ही बनवू शकता। ह्या पद्धतीने बनवा, खूप सुंदर अशी लागते। इथे तांदूळ आहे ना मी आता कढईमध्ये टाकलेले आहेत। आपण आहे ना भाजून घेणार आहे। अगदी कमी गॅसवरती आपण 4 ते 5 मिनिट ना तांदूळ आपले छान असे भाजून घेऊयात। तांदूळ भाजल्यामुळे ना खिरीला आपल्या एक आहे ना वेगळी टेस्ट येते आणि खूप सुंदर अशी आपली खीर होते। पाहू शकता छान असे तांदूळ आपले भाजलेले। तर एका टोपामध्ये पाणी घेतलेलं आहे। आपण तांदूळ भाजलेले ना त्या टोपामध्ये टाकून घेऊयात आणि स्वच्छ 2 पाण्यांनी तांदूळ आपण धुवून घेणार आहे आणि अर्धा तास तांदूळ आपण भिजण्यासाठी ठेवूयात। आता खीर बनवण्यासाठी मी ते साहित्य घेतले। इथे मी 1 लिटर दूध घेतलेलं आहे, काजू बदाम घेतलेले आहेत, साखर, केशर घेतलेलं आहे, तूप, वेलची पावडर आणि खसखस घेतलेली आहे। आता खीर बनवायला सुरुवात करूयात। इथे एक कढई घेतली आहे। कढईमध्ये ना तूप टाकायचं। तूप छान असं गरम होऊ द्यायचं। गॅस एकदम बारीक ठेवायचा। तूप गरम झाल्यानंतर ना त्याच्यामध्ये आपण आता खसखस टाकूयात। खसखस छान अशी आपली फुलू द्यायची। त्याच्यामध्ये आपण आता जे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत काजू आणि बदाम ते टाकूयात आणि अगदी 2 मिनिटं आपण हे भाजून घेणार आहे। पाहू शकता तुम्ही ड्रायफ्रूट्स आणि खसखस भाजून घेतोय। तर ड्रायफ्रूट्स भाजून झालेत, त्याच्यामध्ये आपण आता दूध टाकूयात। दूध टाकलेलं आहे, व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात। पाहू शकता एक उकळीही आलेली आहे आणि अगदी 5 मिनिट आपण आहे ना दुधाला आपल्या साई येऊ द्यायची नाही, साई आपली मोडत राहायची। 5 मिनिट छान असं उकळून घेतलंय दूध। त्याच्यामध्ये आता केशर टाकूयात, व्यवस्थित हलवूयात। त्याच्यामध्ये वेलची पावडर टाकूयात, साखर टाकूयात। तुम्हाला किती गोड हवी आहे ना त्या हिशोबाने तुम्ही साखर कमी जास्त करू शकता आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात। पाहू शकता खूप म्हणजे दूध आपलं आहे ना छान असं उकळतंय आणि जे कडला आपल्याला साई जे लागते ना ते आपण काढून घेणार आहे। म्हणजे आपली खीर आहे ना ही रबडीसारखी होईल आणि जे तांदूळ आपण भिजत ठेवलेलं ना त्याची छान अशी रवा पेस्ट करून घेतलेली आहे। बघू शकता तुम्ही ते थोडं थोडं आपण करून आहे ना दुधामध्ये टाकून घेऊयात आणि सतत हलवत राहायचं म्हणजे गुठळ्या होणार नाहीत। छान असं मिक्स करूयात आणि खीर आहे ना आपली सतत हलवत राहायची म्हणजे गुठळ्या होणार नाहीत किंवा खाली लागणार नाही। खाली तर नाहीच लागत पण गुठळ्या होणार नाहीत। छान अशी आपण ही खीर शिजवून घेऊयात। अगदी रबडीसारखी आपली खीर होते ही। ह्या पद्धतीने नक्की करून बघा। छान असं दाटसरपणाही आलेला आहे आणि कलरही आपला खिरीचा बघू शकता अगदी बदलत चाललेला आहे आणि खूप सुंदर सुगंध येतोय। केशरमुळे ना सुगंधही छान येतो, टेस्ट एक वेगळी असते आणि कलरही येतो। खीर आपली तयार आहे, पाहू शकता तुम्ही। छान अशी आपली बासुंदीसारखी रबडीसारखी खीर आपली तयार आहे। तर व्हिडिओ कसा वाटला तो तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला माझ्या लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे धन्यवाद।